3 कोटींची संपत्ती, 4 अंगठ्या, ना घर ना जमीन। पंतप्रधान मोदींची संपत्ती किती हे जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला। जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकनावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्यासोबतच एनडीए आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि ज्यात त्यांनी आपल्या एकूण संपत्तीची माहिती दिली आहे। या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 3,02,06,889 रुपयांची संपत्ती आहे, तर मोदींकडे 52,000 रुपये रोख आहेत आणि याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांची 2 खाती आहेत। एक गुजरातमधल्या गांधीनगर इथे आहे, तर दुसरं वाराणसीच्या शिवाजीनगर शाखेत खातं आहे। गुजरात स्टेट बँकेच्या खात्यात 73,304 रुपये आणि वाराणसीच्या खात्यात 7,000 रुपये आहेत। तर पंतप्रधान मोदी यांनी 2,85,60,338 रुपयांची एफडी देखील केली आहे। मोदी यांनी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये 9,12,000 रुपयांची गुंतवणूक देखील केली आहे आणि याशिवाय त्यांच्याकडे 2,67,750 रुपये किमतीच्या 4 सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्याचं वजन एकूण 45 ग्रॅम आहे। या प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान मोदींच्या नावावर ना घर आहे ना जमीन। मोदींनी खरं तर 2019 मध्ये त्यांच्या शपथपत्रात त्यांच्याकडे निवासी भूखंड दाखवलेला, पण 2024च्या या शपथपत्रात त्यांनी गांधीनगर मधली ही जमीन दाखवलेली नाही। ही जमीन त्यांनी मान मंदिर फाउंडेशनला दान केली आहे। तिथं नाद ब्रह्म कला केंद्र बनवलं जाणार आहे। तर 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांच्याकडे 1,66,00,000 रुपयांची संपत्ती होती, जी 2019 मध्ये 2,51,00,000 झाली। तर आता 2024 मध्ये त्यांच्याकडे 3,02,06,889 रुपयांची संपत्ती आहे। त्यांच्या शिक्षणाबद्दल नेहमीच प्रश्न विचारले जातात, तर या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांनी 1967 मध्ये गुजरात बोर्डातून शालेय शिक्षण पूर्ण केलं, तर 1978 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठातून BA केलं, तर 1983 मध्ये गुजरात विद्यापीठातून त्यांचं MA झालंय।